नमस्कार मंडळी, सध्या पितृपक्षाचा पंधरवडा चालू आहे आणि या पंधरवड्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ पितरांना वाडी म्हणून ठेवले जातात। त्यातलाच एक खास पदार्थ म्हणजे अळूवडी। तर हीच अळूवडी आज आपण बनवतोय, पण आजची अळूवडी मी थापून बनवणार नाही, तर चिरून अशी कोथिंबीरीची जशी वडी असते तशी बनवणार आहे। त्याच्यासाठी या पानांच्या सगळ्या शिरा मी काढून घेतल्या, त्याच्यात छोटी मोठी सगळी पानं मी धुवून घेतलेत। त्याच्यानंतर त्यांचा असा रोल करून घेतलाय आणि अशा जाडसर असं चिरून घेतले। त्याचबरोबर याच्यामध्ये मी एक जाडसर असा बारीक जाडसर असा चिरलेला कांदा घातलेला आहे। त्याचबरोबर बेसन जेवढं या पिठामध्ये मावेल तेवढं मी घातलेलं आहे। त्याचबरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे, आगळ घातले, त्याचबरोबर लाल तिखट आणि याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं यांचा एक जाडसर असं वाटण करून घेतलं होतं, ते घातलेलं आहे। त्याचबरोबर हळद, तिखट, मीठ घातलं आहे आणि हे सगळं सारण मी एकत्र मिक्स करून घेतले। त्याच्यामध्ये 2 चमचे मी पाणी घातले। याच्यामध्ये जास्त पाणी घालण्याची गरज नाही, कमी पाणी घालायचं आणि आपल्याला हे पातळसुद्धा ठेवायचं नाही सारण आणि जाडसर पण ठेवायचं नाही। तर असं थोडंसं सैलसर असं चमच्याने मी मिक्स करून घेतले। त्याच्यानंतर हाताने मी पूर्णपणे असे मळून घेतले। हे बघा, असं सारण मी तयार केलं। त्याच्यानंतर त्याचे असे 2 भाग केलेत, 2 भागांचे असे रोल बनवून घेतलेत आणि इथे गॅसवरती चाळण ठेवली आहे। चाळणीमध्ये मी रोल साधारण 10 मिनटं उकडून घेतलेत। त्याच्यानंतर थंड झाल्यावरती त्याच्या अशा वड्या कापून घेतल्यात, वड्या तळून घेतल्यात। ह्या वड्यासुद्धा खूप छान क्रिस्पी आणि चवीलासुद्धा सुंदर लागतात। तुम्हीसुद्धा अशा वड्या ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।